जे फार उत्तम देवाचे सेवक केरळ या ठिकाणी होऊन गेले. खरोखर संत आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांनी फार सुंदररीत्या लिहिलेली होती. त्या गीतांचं मराठीमध्ये अनुवाद करण्यास मागील दिवसात प्रभूने सहाय्य केलं. नंतर ती साईट आपल्या सर्वांना देईल आणि असं एक छोटंसं गीताचं पुस्तक पण आम्ही स्थानिक मंडळीमध्ये कॉटेज मीटिंग वगैरे इतर करता वापरत असतो. यामध्ये सगळी गाणी पण टाकलेली. माझी इच्छा आहे, प्रभूची इच्छा असल्यास बंधूंकडे काही पुस्तके काही प्रती आपल्या सर्वांकरता पण पाठवूया आणि त्यातील एक एक गाणं तुम्ही ऐकून शिकाल. फार सुंदर. तर प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करो. यावेळी आपण वचनाकडे वळूया आणि नंतर वेळ असल्यास एक गाणं यातनं आपण नंतर बघूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिथोर नावामध्ये आपणा सर्वांस पुन्हा एक वार प्रेमाचा सलाम. यावेळी आपण योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 3, 4 आणि 5 वाचूया. योहान शुभवर्तमान वचन 11 आणि वचन अध्याय 11 वचन 3. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. वाचलेले वचन प्रभू आशीर्वादित करून देतो. आपण गौरवी घराबद्दल बोलत होतो. योहान 2 इथे पण वाचलं तर असं म्हटलं आहे, या घरामध्ये पण आजार, मरणात्मक आजार आला असताना देखील प्रभूची प्रीती या कुटुंबावर असलेली आणि त्यांच्या जीवनात आलेला हा आजार पण देवाच्या गौरवासाठी आहे असं उल्लेख केलेला आपण वाचतो. हा शास्त्रभाग थोड्या वेळ असाच ठेवून माझ्याबरोबर तुम्ही पण जर मनन कराल तर देवाच्या वचनाचं सौंदर्य इतकं अगाध मी काय सांगतो. हे योहान शुभवर्तमान अभ्यास करत असताना जेव्हा आपण आपलं पवित्र शास्त्र हातात घेतो आणि जुन्या करारामध्ये उघडतो, तिथे आपण पाहतो जुना करार उघडतात. एक मनुष्य 4 व्यक्तींबद्दल लिहित असलेला आढळतो. मोशे, अब्राहम, इसहाक, याकोब आणि योसेफ यांच्याबद्दल लिहिताना आढळतो. जेव्हा आपण आपला जुना करार उघडतो तेव्हा आपल्याला एक मनुष्य मोशे 4 व्यक्तींबद्दल लिहित असलेला आढळतो. परंतु जेव्हा आपण आपला नवीन करार उघडतो तेव्हा मात्र आपल्याला 4 व्यक्ती एका माणसाबद्दल लिहिताना आढळतात. मत्तै, मार्क, लूक आणि योहान एका माणसाबद्दल, खरं तो सर्व मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ असलेला माणूस प्रभू येशू ख्रिस्त. हे 4 जण त्या एकाबद्दल सांगताना त्याचे 4 विशिष्ट पैलू आपल्या समोर मांडतात. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही मत्तै शुभवर्तमान वाचायला घ्या तेव्हा लक्षपूर्वक बघा. जेव्हा कधी मत्तै प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहितो तो नेहमी त्याला डोंगरावर पाहतो. Whenever Matthew writes, he sees the Lord Jesus on the mountain. आणि मत्तै शुभवर्तमानामध्ये अशा 7 डोंगरांचा उल्लेख केलेला आढळेल. पहिला आहे परीक्षेचा डोंगर मत्तै 4 आणि शेवटचा आहे स्वर्गारोहणाचा डोंगर, वर उचलला जाण्याचा. आणि त्या डोंगरावरून प्रभू त्यांच्या डोळ्यात देखत आकाशात वर घेतला गेला. परंतु त्याच्यामध्ये एक डोंगर, त्याला
गोलगोथा म्हणतात, कवटीचं डोंगर म्हटलं जातं, जिथे त्या प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिला. असे 7 डोंगराच्या अनुभवांचा उल्लेख मत्तई करतो. म्हणून मत्तई जेव्हा कधी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहितो तो त्याला डोंगरावर पाहतो, परंतु मार्क जेव्हा शुभवर्तमान लिहायला देतो तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला समुद्राच्या किनारी पाहतो. आणि अशा 7 समुद्र किनारीचे अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मार्क उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. जेव्हा तुम्ही लूक शुभवर्तमान वाचता तेव्हा लूक नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला वाटेवर पाहतो, ऑन द हायवेज अँड द बायवेज. त्यापैकी एक वाट आपण कधी विसरू शकणार नाही. लूक 24 मध्ये लिहिताना तो म्हणतो अम्माऊसच्या वाटेवर. आणि माझी नेहमी देवाजवळ प्रार्थना असते, आम्हा विश्वासणाऱ्यांचं एकत्र येणं हे प्रभू त्या अम्माऊसच्या रस्त्यावरच्या अनुभवाप्रमाणे असू दे. आम्ही पुष्कळात पडलेले, आम्ही गोंधळात अडकलेले, आमचं तोंड उतरलेलं, आम्ही निराश असेल या जगात जगत असले, परंतु जेव्हा तो त्यांच्याबरोबर आला आणि काय संभाषण करत आहात, तुमचे तोंड का उतरलेले आहे, आणि त्यांच्याबरोबर जेव्हा पवित्र शास्त्रातील मोशे आणि संदेष्टे यामध्ये लिहिलेल्या स्वतःच्या गोष्टींचा उलगडा करून जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांचे चेहरे प्रकाशित झाले आणि इकडे जाणारे पुन्हा तिकडे परत गेले. शिष्यांपासून यरूशलेम पासून दूर गेलेले पुन्हा तिकडे गेलेले आणि प्रभूसाठी उपयोगात आणलेले. प्रभू तुमचा माझा जीवनाचा अनुभव प्रत्येक वेळी अम्माऊसच्या रस्त्यासारखा करा. परंतु जेव्हा योहान शुभवर्तमान लिहायला येतो तेव्हा तो नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला घरामध्ये पाहतो, घरामध्ये पाहतो, कुटुंबामध्ये पाहतो. अशा 7 कुटुंबाचा उल्लेख योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये करतो. मी पुन्हा सांगतो, whenever Matthew writes, he sees the Lord Jesus Christ on the mountaintop and he endorses 7 mountaintop experiences. When Mark writes, he sees him by the seashore and he writes 7 experiences of the Lord Jesus. Whenever Luke writes, he sees him on the highways and the byways and he writes 7 experiences of the Lord on the highways and byways. But when John writes, he always sees the Lord Jesus in the houses and he writes 7 house experiences. माझ्या प्रियांनो, हे इतकं सुंदर आहे की त्याचा उल्लेख मला फक्त सांगून पुढे जाऊ द्या. जेव्हा तुम्ही योहान शुभवर्तमान पहिला अध्याय काढता, योहान शुभवर्तमान पहिला अध्याय, आणि त्या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वप्रथम सहभागितेच्या घरामध्ये पाहतो, इन द हाऊस ऑफ फेलोशिप. जर तुम्ही त्याचा पहिला अध्याय आणि 39 वचन वाचलं तर तिथे आपण असं वाचतो, तो त्यांना म्हणाला या म्हणजे पहा. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. हाऊस ऑफ फेलोशिप. आणि वचन 35 पासून तर वचन 42 पर्यंत, वचन 35 ते वचन 42 हाऊस ऑफ फेलोशिप आपण पाहतो, सहभागितेचे घर. पुन्हा जर आणखी अभ्यास करायचा तो भाग लक्षपूर्वक वाचा. त्या सहभागितेचा अर्थ तिथे सांगितलाय आणि त्या सहभागितेच्या 7 पायऱ्या तिथे सांगितलेल्या आहेत. जेव्हा मी प्रत्येक वेळी जेव्हा 7 म्हणतो तेव्हा मला ते आठवतं, असेच एक प्रचारक होते, ते जेव्हा कधी त्यांचा संदेश देत असत, 7 हा पूर्णतेचा आकडा आणि शास्त्रात पण अनेक वेळा आपण 7 दृष्टिकोनातून ते आलेलं पाहतो. जेव्हा कधी हे प्रचारक वचन द्यायला यायचे तेव्हा मागे कोणीतरी हळूच म्हणायचे, आले 7. तर हे 7 आपल्याला इतकं सुंदर गोष्टी प्रभूच्या बाबतीत सांगतात. हे 7 घर आपल्यासमोर पटकन असू दे.
एक हाऊस ऑफ फेलोशिप चॅप्टर 1. जर दुसरं पाहिलं, दुसरा अध्याय 1 ते 11 हाऊस ऑफ फीस्टिंग, त्याला आपण म्हणूया मेजवानीचे घर. मेजवानीचे घर. आणि त्याचा आपण थोडक्यात आता त्या मेजवानीच्या बाबतीत थोडासा अभ्यास या ठिकाणी आपण केला. परंतु त्याच दुसऱ्या अध्यायातील 16व वचन वाचलं तर तिथे आपल्याला बाजारपेठेचे घर आढळून येते. खरं पाहता ते पित्याचं घर असायला पाहिजे होतं, ते प्रार्थनेचं घर असायला पाहिजे होतं, परंतु ते त्यांनी लुटारूंची गुहा आणि बाजारपेठेचं ठिकाण करून टाकलं होतं. I'll repeat that. House of fellowship, house of feasting, thirdly, house of merchandise. बाजारपेठेचं घर. अध्याय 2 वचन 16. परंतु जर तुम्ही 11व्या अध्यायाकडे आलात, चौथं घर आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण हाऊस ऑफ मॉर्निंग, MOURNING, म्हणजे शोकाचे घर म्हणून आपण पाहतो. आणि त्या घराच्या बाबतीत आता आपण वाचलं, आपण त्या भागाकडे वळणार. मी हे सांगू इच्छितो, इतका मोठा अथांग डोह आहे देवाच्या वचनाचा, त्यातील आपण एक शास्त्रभाग बघत आहोत आणि 2 गोष्टी शिकत आहोत. हा एवढा अथांग डोह कधी आपण अभ्यास करावा आणि कधी त्यातील एवढं सत्य आपण समजून घ्यावं. या 7 घराबद्दल सांगत असताना पहिल्या अध्यायामध्ये सहभागितेचं घर, दुसरा अध्याय 1 ते 11 मध्ये मेजवानीचे घर, दुसरा अध्याय 16 वचनामध्ये व्यापार किंवा बाजारपेठेचे घर, 11वा अध्याय शोकाचे घर, हाऊस ऑफ मॉर्निंग. आणि जर तुम्ही 12वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी हाऊस ऑफ वर्शिप, आराधनेचे घर आपल्याला दिसून येतं. 5वं घर हाऊस ऑफ वर्शिप, आराधनेचे घर. त्याचा अर्थ काय? आपण इतक्या वेळा दर रविवारी आराधनेकरिता येतो, त्याचा खरा गहन अर्थ तिथे दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपलं कुटुंब, आपलं घर स्थानिक मंडळीच्या आराधनेमध्ये असावं ही प्रभूची इच्छा आहे. सहभागितेचे घर, मेजवानीचे घर, बाजारपेठेचे घर, शोकाचे घर, आराधनेचे घर. 6वं घर आपण योहान 13 ते 17 मध्ये पाहतो. योहान 13 ते 17 त्याला हाऊस ऑफ मिनिस्ट्री म्हणतात किंवा सेवेचे घर. त्याला माडीवरील उपदेशाचे घर म्हटलेले आहे. त्या माडीवरच्या उपदेशांना 13 ते 17 अध्यायामध्ये आपण वाचतो आणि ते फार सुंदर आहे. 6वं घर हाऊस ऑफ मिनिस्ट्री आणि 7वं घर योहान शुभवर्तमान 19वा अध्याय, त्याला आपण हाऊस ऑफ प्रेव्ह्यू म्हणूया, दर्शनाचे घर. कारण त्या ठिकाणी दार खिडक्या बंद करून यहुद्यांच्या भीतीमुळे शिष्य आतमध्ये असताना प्रभू त्यांच्यामध्ये अंतर्धान पावला. दार खिडकी उघडण्याची गरज नव्हती आणि एक वाक्प्रचार प्रभू 2 वेळा तिथे बोलला, तुम्हास धन्यवाद असो त्या प्रभूला. या 7 घरांचा उल्लेख योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये करतो. आणि या एवढ्या मोठ्या देवाच्या वचनाच्या सागरामधून हे 4 व्यक्ती ज्या एका प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगतात. मत्तेयाचे 7 अनुभव, मार्काचे 7 अनुभव, लूकाचे 7 अनुभव, योहानाचे 7 अनुभव. त्यापैकी आज संध्याकाळी आपण फक्त सरफेस म्हणजे वरवर योहान 2 पाहिलं आणि आता वरवर आपण योहान 11 पाहणार आहोत. कारण तिथे आपण पाहतो की या घरामध्ये दुःख आलं, आजार आला, संकट आलं, प्रश्न आला, समस्या आली आणि तुमच्या माझ्या कुटुंबाला अपरिचित नाही असं एकही घर कुटुंब नाही जे बिना संकट, त्रास, आजार, दुःख, विरह दुःख, प्रश्न, समस्या आणि बिकट अशा परिस्थितीतून जात नाही. आपल्या प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. परंतु जर आपण देवाचे लेकरं असू
आणि प्रभूच्या प्रीतीची चव घेणारे असो, तर प्रभूने जे त्या कुटुंबाकरिता केलं ते प्रभू आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाकरिता करण्यास अजूनही तयार आहे. या विषयाकडे वळून त्याची सत्यता आपल्या समोर मांडण्याकरिता मी आणखी 2 घरांचा संदर्भ आपल्या समोर मांडू इच्छितो. म्हणून थोडा वेळ बेथनी येथील मार्था, मरिया आणि लाजर यांना आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि एका पहिल्या घराकडे वळूया आणि मग दुसऱ्या घराकडे येऊया. आणि हे 3 घरं पाहत असताना आपल्या स्वतःच्या जीवनात ह्या प्रभू समोर आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये एक निर्णय करण्यास प्रभू सहाय्य करतो. तुम्ही बघाल की प्रभू किती चांगला आहे आणि त्याच्या आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काही कल्पना आहेत, काही योजना आहेत, काही अपेक्षा आहेत. आणि जेव्हा त्या कल्पना, योजना, अपेक्षा आपल्या जीवनातून प्रभूप्रत पूर्ण केल्या जातात, तेव्हा प्रभू त्याचा आशीर्वाद किती पटीने आपल्या जीवनात देतो, त्याचा अनुभव आपण माझ्या बरोबर या शास्त्र भागातून घ्यावा अशी माझी देवाजवळ प्रार्थना आहे. कारण त्या पहिल्या घराकडे वळताना आपण उत्पत्ती त्याचा 20वा अध्याय आणि 17वे वचन वाचतो. उत्पत्ती त्याचा 20वा अध्याय आणि 17वे वचन तिथे असं लिहिलं आहे. उत्पत्ती 20:17. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. हे प्रार्थना करणारं घर, प्रार्थना करणारं कुटुंब आज दुःखदरित्या अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक वेदी नाही, कौटुंबिक प्रार्थना नाही आणि त्यामुळे कौटुंबिक आशीर्वाद नाही. आता हे एक वाक्य आपल्या डोळ्यासमोर ठेवा. काय म्हटलं आहे? मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, 5 प्रश्न आपण इथे विचारूया. कोणी प्रार्थना केली? अब्राहमाने प्रार्थना. कोणाची प्रार्थना केली? देवाची प्रार्थना. कोणाकरिता प्रार्थना केली? अभिमलेख आणि त्याच्या घराण्याकरिता. काय प्रार्थना केली? की त्याच्या घरातील स्त्रियांची कूस उघडली जावी. कोणी प्रार्थना केली? कोणाची प्रार्थना केली? कोणाकरिता प्रार्थना केली? काय प्रार्थना केली? त्यापेक्षा अधिक केव्हा प्रार्थना केली? Who is praying? To whom is praying? What is he praying? But when he is praying, तो केव्हा ती प्रार्थना करतो? माझ्या प्रियांनो, जेव्हा तो स्वतः निसंतान जात होता, जेव्हा त्याच्या घरातील स्त्री अजूनपर्यंत वांझ होती, तेव्हा तो प्रार्थना करत आहे की परमेश्वराने अभिमलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची कूस उघडावी. हे सोपं नाही. एक मिनिट विचार करून पहा. जेव्हा आपण वाचतो की अब्राहमाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा एक फार सुंदर सत्य त्या ठिकाणी प्रगट केलेलं आढळतं. 7वं वचन बघा. वचन 7. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे. कोण म्हणत आहे? देव. कोणाला म्हणत आहे? अभिमलेखाला. कुठे म्हणत आहे? स्वप्नात दर्शन देऊन म्हणत आहे. वचन 6 वाचलं तर संदर्भ कळेल. देवाने त्याला म्हणजे अभिमलेखाला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे आणि माझ्या विरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवडले, म्हणून मी तुला तिला स्पर्श देखील करू दिले नाही. धन्यवाद असो देवाला. मला तो वाक्प्रचार फार आवडतो. देवाने अभिमलेखाला सारेला स्पर्श करण्यापासून पण आवडलं. कारण अब्राहम हा देवाचा बोलवलेला, आचरण केलेला, प्रार्थना करणारा, देवाकरिता पुढे निघालेला मनुष्य होता. म्हणून देवाने त्याचं आणि त्याच्या घरातील प्रत्येकाचं अशा रीतीने देखील संरक्षण केलेलं आपल्याला आढळतं. आज कित्येक आई वडिलांना आपल्या लेकरांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि स्पेशली आजच्या या युगामध्ये फार कठीण आहे.
फार कठीण आहे. आता बसमध्ये मी येत होतो, माझ्या समोर एक जोडपं बसलेलं होतं आणि जे काही माझ्या समोर चाललं होतं ते पाहून भयंकर, विचित्र, आणि आजकालचे मोबाईल आणि हे चॅटिंग आणि काय काय चाललेलं आहे, बापरे भयंकर. मी बाहेरच्या लोकांबद्दल नाही बोलत, मी मंडळीतील मुलं मुलींबद्दल बोलतो. त्यांना वाटतं कोणाला कळत नाहीये, तो ह्या बाजूला बसलेला आहे, ती त्या बाजूला बसली आहे, हा इकडून काहीतरी मेसेज करतो, ती तिकडून त्याला मेसेज करते, आणि त्याला वाटतं कोणाला कळत नाही, तिला वाटतं कोणाला कळत नाही. असं ज्या ठिकाणी आम्ही सहभागितेत येत होतो त्या ठिकाणी करणारा मुलगा आणि मुलगी होते. त्यांना वाटलं कोणाला कळत नाहीये. देवाच्या मंदिरात पवित्र स्थानामध्ये येऊन या भयंकर गोष्टी करणार, परंतु त्याबद्दलचे त्यांना जेव्हा ताडण करण्यात आलं, त्याने कबूल नाही केलं, परंतु तिने पश्चाताप केला. ती सुरक्षित राहिली. आज तिचं कुटुंब देवाच्या दयेने सगळं चांगलं आहे. परंतु तो भयंकर पापात आणि पापातल्या पापात, एक नव्हे तर 7 पटीने पडलेल्या पापात पुढे गेला. देवाच्या दयेने क्षमा मागून पुन्हा वरवर सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरी ते सगळं रेकॉर्ड होतंय. हे सर्व मी पण रेकॉर्ड करत असतो. आमच्या मनामध्ये फार धगधग होत. तरुणा, प्रभूच्या घराला हलकफुलक घेऊ नकोस. तरुणी, देवाच्या गोष्टींना हलकफुलक घेऊ नकोस. परमेश्वराची दृष्टी आहे. परमेश्वर त्याच्या लोकांचं संरक्षण करतो. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना सांभाळणारा देव आहे. जर ते आईवडील या आईवडिलांप्रमाणे असले तर. आणि मला मुद्दा हा आवडला, कारण त्या 7व्या वचनामध्ये मी पुढे असं वाचतो की मी तुला आवडले म्हणून मी तुला स्पर्श करून दिले नाही. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेश आहे. अंडरलाईन करा, तो तुझ्यासाठी काय करेल? प्रार्थना करेल. कोण म्हणत आहे? देव. कोणाला म्हणत आहे? अभिमलेखाला. कुठे म्हणत आहे? स्वप्नात दर्शन देऊन म्हणत आहे. आणि आपण 17व्या वचनात वाचलं, मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. आता माझ्याकडे पहा, इकडे अभिमलेख समजा त्याच्या राजवाड्यामध्ये, इकडे अब्राहम त्याच्या तंबूमध्ये, इकडे परमेश्वर दर्शन देऊन त्याला म्हणतो, तो माझा संदेश आहे, साक्ष देते. परमेश्वर खात्रीने म्हणते, तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल. अब्राहमाला काही ठाऊक नाही, अब्राहमाला याबद्दलची काही कल्पना नाही आहे. परंतु जेव्हा अभिमलेख परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे अभिमलेख त्याच्या तंबूमध्ये गेला, राजवाड्यातून तंबूमध्ये गेला, कल्पना करा, त्याच्याकडे जाऊन तो म्हटला असा, हे बघ, परमेश्वराने मला दर्शन दिले आणि आमच्या घरात मी फार मोठी चूक केली आहे, मला क्षमा कर, मी तुझी बायको तुला परत करत आहे. परंतु आमच्या घरातील सर्व स्त्रियांची पूस परमेश्वराने बंद केली, तू प्रार्थना कर म्हणजे परमेश्वर ती उघडेल. आता तुम्ही आणि मी जर अब्राहमाच्या ठिकाणी असतो तर काय म्हटलं असतं? काय प्रार्थना मी निश्चित करेन, परंतु हा विषय सोडून तो दुसरं मला काही सांग. का बरं? कारण मी स्वतः निसंतान जात आहे. परमेश्वराने मला 25 वर्षापूर्वी अभिवचन दिलं आणि म्हणे, तुझी संतती आकाशाच्या ताऱ्यांइतकी आणि समुद्राच्या वाळूच्या कणा एवढी मी तुला करून आशीर्वादित करेन. हो, मलाच ते उत्तर नाही मिळालं. 25 वर्ष मी काय तुझ्यासाठी प्रार्थना करतो. अब्राहम ब्र शब्द बोलला नाही. अब्राहमाने एकही शंका व्यक्त केली असं आपण त्या ठिकाणी वाचत नाही. अभिमलेख त्याच्याकडे गेला आणि आपण वाचतो, मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. याचा अर्थ काय माहिती प्रिय भावा, प्रिय बहिणी? याचा अर्थ असा, परमेश्वराने त्याला संदेशला संबोधून त्याच्याकडनं अपेक्षा केली की तो परमेश्वराची प्रार्थना करेल. त्याच्याकडे कोणी येवो, कधी येवो, कसा येवो, कोणताही विषय घेऊन येवो, तो प्रार्थना करणारा व्यक्ती प्रार्थना करेल. आणि अब्राहमाने परमेश्वराच्या अपेक्षेचा भंग केला नाही. तुम्हाला मला हे साधारण उगीच नाही थोडे विश्वास करायला. आज आपल्या जीवनात डोकं पहा, किती प्रार्थना आहे, किती कौटुंबिक वेदी आहे, किती संगती बसून शास्त्र वाचन आहे. ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. हे आपण सहज विसरून जातो. किंवा करायचं तर कधी असं उघडलं, वाचलं, पळाले, आपलं आपलं काम केलं. रात्री पण बायबल उघडलं, वाचलं तर वाचलं, नाही तर नाही. परंतु इतर सगळ्या गोष्टींकरता वेळ आहे.
आज प्रभू प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाकडनं या प्रार्थनेची अपेक्षा करत आहे. आज ती प्रार्थना आहे का? ती कौटुंबिक बेरी आहे का? ती प्रभूची उपासना आराधना आहे का? त्या प्रभूकडे मागणं आहे का? मग तो कोणी असो, काही असो, कोणाकरिताही असो, प्रार्थना करणारं घर आज माझं कुटुंब आहे का? अब्राहमाला माहित नसताना देखील त्याने प्रार्थना केली. देवाला धन्यवाद देऊ, कारण पुढचं वाक्य जेव्हा आपण वाचलो 17 वचन, तेव्हा देवाने अभिमलेक, त्याची बायको, त्याची दासी यांना बरे केले आणि त्यांना मुले होऊ लागली. प्रेज गॉड. देव प्रार्थना ऐकतो. दादा, ताई, देव प्रार्थना ऐकतो. देव प्रार्थनेचं उत्तर देतो. आपला देव प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. तुम्ही मला मागा आणि म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन आणि तुम्हाला ठाऊक नाही तशा गहन गोष्टी मी तुम्हाला सांगेन. मागा म्हणजे मिळेल. आज मागणारे नाहीये. आणि जेव्हा मागण्याच्या बाबतीत मी सांगतो तेव्हा विशेष करून मला ते वाक्य बोलू दे, दुःख देते. कारण प्रभू म्हणे, पृथ्वीवर तुम्ही दोघे जण एक मनाने जर काही मागाल तर आकाशातून मी ते तुम्हाला निश्चित देईन. आता हे दोघे कुठे आढळतात माहिती का? पहिले पेत्र 3 अध्याय. पती आणि पत्नी, नाही कोणी दुसरे, तर कमीत कमी नवरा बायको गुडघ्यावर घेऊन एक मनाने एक जीवाने प्रार्थना करतील अशी परमेश्वर अपेक्षा करतो त्यांच्या विवाहाच्या जीवनातून, वैवाहिक जीवनातून. कमीत कमी हसबंड अँड वाईफ. आणि म्हणून तिथे म्हटलं आहे, पती पत्नीच्या बाबतीत संदर्भ सांगत असताना पत्नीच्या गोष्टी सांगितल्या आणि मग पतीच्या गोष्टी सांगितल्या. दोघांना संगे वारीस, सहवारीस देवाच्या सर्व आशीर्वादांचं केलं आहे की त्यांच्या प्रार्थनात व्यत्यय येऊ नये. माझ्या प्रिय भावा बहिणी, नवरा बायको म्हणून कधी तुम्ही गुढीगावाला, कधी देवाजवळ प्रार्थना केली, कधी प्रभूने या चित्राला तुमच्या जीवनातून, माझ्या जीवनातून पाहिलं? आता प्रामाणिकपणे सांगतो, फार मोठा आत्मिक व्यक्ती आहे असं नव्हे, परंतु कौटुंबिक जीवनातील छोट्या मोठ्या गरजांकरिता जेव्हा मुलगा तरुण होत होता, मुलगी तारुण्यात पदार्पण करत होती, त्यांच्या वयातील मुला मुलींचे लग्न होत होते, तेव्हा मुलाच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आईवडिलांच्या मनात जो असतो तो फार मोठा प्रश्न असतो. त्यांचं होत राहिलं, आपलं होत राहिलं नाही. आणि म्हणून कुठेतरी हातपाय मारून, कुठेतरी काहीतरी हालचाल करून, काहीतरी गडबडीत कधी पाऊल पुढे टाकू नका. स्वतःच उदाहरण म्हणून जर सांगायचं तर, जेव्हा मुलगा झोपलेला आहे, अजूनही बिछाण्यात आहे, ती पण अजून बिछाण्यात आहे, त्यांच्या बिछाण्याच्या जवळ गुडघ्यावर येऊन नवरा बायको जेव्हा परमेश्वराला म्हणते, हे परमेश्वरा तू सहाय्य कर, माझ्या मुलासाठी योग्य वधू तू दे, माझ्या मुलीसाठी योग्य वर तू दे. आमची खूप ओळख आहे प्रभू, खूप ओळख आहे, जगभर ओळख आहे, परंतु त्या ओळखीमुळे आम्हाला कोणतंही नातं जोडायचं नाहीये. आम्हाला तुझ्यापासूनचा मुलगा आणि तुझ्यापासूनची मुलगी आमच्या मुला मुली करता हवी. जेव्हा रडून केलेली प्रार्थना आज मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, काय माहिती का? मुलगा पाहणे, मुलगी पाहणे हे बाजारपेठेत जाऊन निवड करणे किंवा विकत घेणे नाही. सामान जसं विकत घेतो, हा मुलगा, हा तो 10 चित्र ठेवायचे, हा की हा की हा की हा, ना ना ना, ही का ही का ही का ही, ना ना ना. माझ्या प्रियांनो, जर प्रार्थनापूर्वक तुम्ही पुढे जा, स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर मी लहान असताना माझी आई वारली, तरुण असताना माझे वडील वारले, माझं जे कोणी होते माझी मंडळी, माझ्या मंडळीतले बंधुजन, माझे आई वडील म्हणून जे प्रभूचे दास होते, त्यांनी माझं लालन पालन सगळं केलं. मंडळीतले वडीलजन आणि मंडळीतले सेवकगण आज त्या प्रभूकडे, मी आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे. आणि त्यांनी जे मला सांभाळून ते आत्मिक धडे शिकवले ते कधी विसरणार नाही. आणि त्यावेळी मी देवाला प्रार्थना केली होती, माझे ना आई, ना वडील, ना घर, ना दार, ना जमीन, ना जायदाद, प्रभू मी लग्न नाही करणार. परंतु योग्य वेळ जेव्हा आली तेव्हा मी प्रार्थना केली, देवा जर हे तुझ्यापासून सगळं असेल तर माझी एकच विनंती आहे, मी एकाच मुलीला पाहेन, मी एकाच मुलीला भेटेन, मी एकाच मुलीशी बोलेन
आणि तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही मुलीकडे नेऊ नकोस. आणि जेव्हा तू नेशील तेव्हा ते सकारात्मक होकारात्मक होऊ दे. ही जर तुझी इच्छा असेल तर तुम्हाला पुढे नेण्याचं मला थांबव. हे माझ्या बाबतीत सत्य झालंय, हे मुलाच्या बाबतीत सत्य झालंय, हे मुलीच्या बाबतीत सत्य झालंय. याचं गौरव मी देवाला देतो. माझी प्रार्थना आहे या लग्नाच्या विषयाला कधी हलकं फुलकं घेऊ नका. जे ह्या ठिकाणी घडलेलं आहे या उदाहरणातून सांगत असताना अब्राहम आणि सारा निसंतान जात होते आणि आता अब्राहमाने देवाजवळ प्रार्थना केली. देव आपली प्रार्थना ऐकतो, प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव आहे. हा आपला विश्वास प्रभू वाढवो आणि प्रार्थना करणारे आई वडील, पती पत्नी, कुटुंब म्हणून तो आपल्याला करो. आणि जर ते आपण प्रामाणिकपणे प्रभू समोर केलं तर प्रार्थना ऐकणारा, प्रार्थनेचं उत्तर देणारा आणि आपल्या जीवनात आशीर्वाद देणारा प्रभू कोण आणि कसं ते इथं दिलेलं आहे. तुम्ही बघा, अब्राहमाने प्रार्थना केली, प्रार्थनेचं उत्तर त्यांना प्रभूने दिलं. परंतु मी त्या ठिकाणी जेव्हा पुढे वाचतो तर माझं मन भरून येतं. माहिती का बरं? माहिती का बरं? कारण जणू काही आता परमेश्वर ह्या परीक्षेच्या द्वारे अब्राहमाच्या जीवनातील शेवटची कसोटी घेत होता. तो माझा संदेश आहे, मी त्याची साक्ष देतो, अभिमलेखाला त्याच्याकडे पाठवतो, बघतो आता तो त्याच्यासाठी प्रार्थना करतो की नाही. तो स्वतः निसंतान जात असताना त्याला संतती मिळावी, त्याच्या घराण्यातील स्त्रियांची कूस उघडावी. अब्राहम प्रार्थना करतो की नाही मला पाहायचं. तो प्रार्थना करेल, त्याने प्रार्थना केली आणि त्या शेवटच्या कसोटीमध्ये अब्राहम उत्तीर्ण झाला. मी ह्या दृष्टिकोनातून असलेली शेवटची कसोटी म्हणतो, कारण आणखी एक कसोटी त्याची होती जी आपण उत्पत्ती 22 मध्ये वाचतो, त्यानंतर बघूया. परंतु ही अब्राहमाला संतान देण्याच्या बाबतीत परमेश्वराची शेवटची अपेक्षा आणि कसोटी होती. त्यामध्ये अब्राहम पास झाला आणि जसा तो पास झाला, 21वा अध्याय पहिलं वचन मी वाचतो. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे साऱ्यावर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. सारा गर्भवती झाली. I praise God. And Sarah conceived. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एक स्त्री गरोदर असल्याची बातमी पहिल्यांदा घरामध्ये देते, घरातलं वातावरण बदलून जातं. सगळा आनंद त्या ठिकाणी येतो, कारण हे परमेश्वरापासून असलेला मोठा आशीर्वाद, संतती परमेश्वराने दिलेलं दान आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. माझ्या प्रियांनो, आणि सारा गर्भवती झाली. देवाला धन्यवाद देऊ. देवाने त्याच्या कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेलं पाहताना उत्तर तर दिलंच, पण उत्तराबरोबर त्याला प्रसाद दिला, अनुग्रह केला, आशीर्वाद दिला, आपलं वचन आठवलं. परमेश्वर आपले वचन अभिवचन कधी विसरणार नाही. आपण विसरून जाऊ, पण तो कधी विसरणार नाही. तो उत्तर देईल. आणि जेव्हा सारा गर्भवती झाली, तिथे पुढे काय वाचतं माहिती का? आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहमाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. अब्राहमाला सारेपासून मुलगा झाला. आता अंडरलाईन करा, त्याचे नाव त्याने काय ठेवले? म्हणजे काय? इसहाक म्हणजे काय? लाफ्टर. आयझॅक मीन्स लाफ्टर. आणि त्याने त्याचे नाव इसहाक म्हणजे हास्य, लाफ्टर असे ठेवले. याचा अर्थ काय माहिती? 18वा अध्यायाचा 17वा अध्यायाचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल की अब्राहम हसू पाहत होता, हसू शकत नव्हता. 18वा अध्याय, दूतांनी तिथे भेट दिली आणि सारा बातमी ते ऐकली पडद्याच्या आड, आणि सारा हसली. जेव्हा त्याला विचारलं, सारा का हसली? माझ्या दिलेल्या अभिवचनावरती का हसली? नाही, मी हसले नाही. ते हसू पाहत होते, परंतु त्यांचे हसू निघून गेलेले होते. ते हसू शकत नव्हते. ते लोकांचे हसू झालेले होते. माझ्या प्रियांनो, आज कदाचित अशी परिस्थिती तुमच्या कुटुंबात असेल. हसू निघून गेले, हसू पाहत आहेत, हसू इच्छित आहेत, परंतु हसण्याची सगळी परिस्थिती निघून गेली. तिथे रडणं आहे, रुंदन आहे, आक्रंदन आहे. तिथे सगळे विपरीत गोष्टी पाहून काय करू काय नाही भुचकळत पडलेले. घाबरू नका, इथे आपल्याला उत्तर मिळत आहे आणि ते उत्तर मी देऊ इच्छिते. आपण स्वतः आपल्या स्वतःच्या प्रश्नांनी इतकं बुचकळ्यात पडलेले नसावे की परमेश्वर आपल्याकडनं करत असलेली अपेक्षा
आपण भंग करावी. आय विल रिपीट दॅट अगेन. We should not be so much bogged down with our own problems that we are not able to fulfill God's will through our life and pray or do things which God expects from our life. आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तुमचं असं माझं असो स्वतःच्या गोष्टी दाबलं गेले की काही पाहतच येत नाही, काही दिसतच नाही, काही कळतच नाही. मी माझ्या स्वतःच्याच प्रश्नांनी इतकं भुसकळ्यात पडलोय. मी काय त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, मी काय त्यांच्यासाठी जगणार, मी काय त्यांच्याबद्दल बोलणार. अशा परिस्थितीमध्ये एक वाक्य बोलू का? ऐका. जेव्हा माझं स्वतःच्या मुलाचं लग्न होत नसताना किंवा माझ्या मुलीच्या लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नसताना, जेव्हा मंडळीतील मी त्या कुटुंबातील मुलीसाठी स्थळ पाहतो, प्रार्थना करतो, त्या मुलासाठी स्थळ पाहतो, प्रार्थना करतो. कारण तो मुलगा, ती मुलगी माझ्या मुलांच्या पेक्षा वयाने मोठे आहे. प्रभू त्या मुलासाठी योग्य मुलगी दे, त्या मुलीसाठी योग्य मुलगा दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रभू त्यांना तर देईलच देईल आणि तुमच्या मुला मुलींसाठी स्थळ तुमच्या घरी आणून देईल. हा अनुभव आहे, ही गॅरंटी आहे. परंतु तुम्ही आणि मी स्वतःच्या प्रश्नांनी इतकं भुसकळ्यात पडलेलो आहे की आपल्याला दुसऱ्यांचं पाहायला, विचारपूस करायला, प्रार्थना करायला सवड नाही, वेळ नाही. अब्राहम तसा नव्हता. मग अब्राहमाने प्रार्थना केली आणि त्याचं उत्तर परमेश्वराने दिलं. परंतु त्या उत्तराचा प्रसाद त्याच्या घरात दिला. सारा गर्भवती झाली, तिला मुलगा झाला. त्याने त्याचं नाव इसहाक ठेवले, म्हणजे हास्य आहे. ते हसू पाहत होते परंतु हसू शकत नव्हते. तिथे थांबू नका. 6वं वचन बघा. सारा म्हणाली, देवाने मला हसवले. God is still able to do that, my brother, sister. प्रभू अजूनही करण्यास समर्थ आहे. देवाने मला हसवले आहे. तो आपल्या अश्रू पुसेल, तो आपले लटपटणारे पुढे स्थिर करेल. देवाने मला हसवले आहे. पुढे वाचल का? जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. आतापर्यंत तो किंवा ते माझ्या वर हसत होते, आता ते माझ्या बरोबर हसते. सुंदर आहे की नाही? आज कदाचित आपण कोणाचे हसू झालेले असू. अरे काय तो, अरे काय ते, काय ते कुटुंब, काय ते कुटुंब. हसू झाले असतात. काही घाबरू नका. प्रभू चमत्कार करून त्यांना आपल्या बरोबर हसविण्यास समर्थ देव आहे. जेव्हा हा शास्त्र भाग पाहतो त्याचा आशीर्वाद या शास्त्र भागातून आपल्याला सुंदररीत्या पाहायला मिळतो. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना. आज परमेश्वराने तुम्हाला या जगामध्ये, या अभिमानामध्ये, या परराष्ट्रीयांमध्ये एक प्रार्थना करणारा, एक संदेष्टा, प्रभूच्या गोष्टींचा आदर करणारा, प्रभूच्या अपेक्षा पूर्ण करणारा, प्रभूच्या जवळ समय घालवणारा, प्रभूच्या वचनांवर विश्वास ठेवणारा. आपल्या जीवनात अब्राहमाने पण चूक केली, कबूल आहे, चूक केली, मनुष्य आहे, चूक केली. आणि त्या चुकीचं त्याने म्हटलं काय, परमेश्वरा मला वाटतं तू काय आशीर्वाद देऊ शकत नाहीस, तू खूप बोललायस पण तू काही करत नाहीस. हे बघ असं कर परमेश्वरा, या माझ्या घरातील सेवकालाच तू आशीर्वाद दे. देव म्हटलं नाही. मग अब्राहमाने आणखी चूक केली. तो हागारे जवळ गेला, त्याला इश्माईल झाला आणि म्हणे आता नाही माझ्या घरातील दासाला तर कमीत कमी इश्माईलला तू आशीर्वाद दे. परमेश्वर म्हटलं नाही, सारेपासून तुला पुत्र होईल, त्याला मी आशीर्वाद दे. माझ्या प्रियांनो, त्याने केलेल्या घोडचुकीचा परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतो. आजही परिणाम पाहायला मिळतो. आपण जर आपल्या देहाने, बुद्धीने, आपल्या शरीराने कल्पना करून देवाच्या आज्ञांना बाजूला सारून मनाप्रमाणे करायला, त्याचा परिणाम आता, उद्या, परवा आणि पिढ्यानपिढ्या कदाचित भोगत राहावं लागणार आहे. म्हणून प्रभू मला सावध कर, मला क्षमा कर. अब्राहम या ठिकाणी देवावर अवलंबून राहताना आपण एकच वाक्य वाचलं. मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. आज करणार का? आज निर्णय करणार का? पती पत्नी म्हणून गुढीवर येणार का? प्रभूजवळ वेळ घालवणार का?
आपले सर्व प्रश्न, संकट, परिस्थिती ज्याच्यामुळे आपण इतके खाली पडलेले आहोत ते सगळं तसेच ठेवून इतरांकडे पाहाल का, विचारपूस कराल का, भेट द्याल का, त्यांच्या संकटामध्ये, त्यांच्या गरजेमध्ये, त्यांच्या लेकरांकरिता, कुटुंबाकरिता, त्या कुटुंबाने प्रभूमध्ये अधिक वाढावा, आपल्यापेक्षा पुढे जावं या अपेक्षेने तुम्ही कराल का? जर तुम्ही ते कराल तर प्रभू त्याचा आशीर्वाद त्यांना देईलच देईल, तुमचं उत्तर म्हणून पण त्याचा दुप्पट आशीर्वाद तो तुम्हाला देईल आणि परमेश्वराचा गौरव त्या जीवनातून होईल. अशी कुटुंब प्रभू पाहू इच्छिते. प्रभू सहाय्य करू असं तुमचं आणि माझं कुटुंब त्याला आवडतं. दुसऱ्या कुटुंबाकडे पटकन येतो. जर तुम्ही इयोबाचं पुस्तक काढलं 42वा अध्याय, जोब 42, इयोबाचं पुस्तक त्याचा 42वा अध्याय आणि बघा बरं माझ्यासोबत इयोब 42वा अध्याय आणि 10वं वचन वाचतो. वचन 10 वर्स 10. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. सुंदर केली. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आता तुम्हाला माहिती आहे मित्र कोण, या मित्रांनी काय केलं, या मित्रांच्या बाबतीत काय लिहिलं आहे. हा पहिला अध्यायापासून तुम्ही पहिले 34 अध्याय वाचाल. माणसं बोलते, माणसं बोलते, देव शांत ऐकते, देव शांतपणे सगळं पाहते, देव काही करत नाही. परंतु नंतर देव बोलायला लागला, सगळ्यांची तोंड त्याने बंद केली. माणसांना तोंडात जे येईल, मनात जे येईल ते बोलत राहतात. त्यांना वाटतं की याचा हिशेब घेतला जाणार नाही. तू बोललेल्या प्रत्येक शब्दाचा हिशेब तुला द्यावा लागेल. म्हणून तुझे बोलणे होय तर होय आणि नाही तर नाही असावे, कारण त्यापेक्षा अधिक जे काही आहे ते वाईटापासून आहे. मत्ती 5:37, मॅथ्यू 5:37. Let your yeah be yeah and nay be nay, and anything more than that comes from the evil one. ते वाईटापासून. आज हे बोलणं आपल्याला वाटतं कोणी नाही पाहत, कोणी नाही ऐकत. प्रियांनो, हे हवेत जात नाहीये, हे बिरडून जात नाहीये. हे सगळं देव ऐकत आहे, देव नमूद करत आहे. मलाकी 3रा अध्याय. परमेश्वराचे लोक, देवाचं भय बाळगणारे जेव्हा एकमेकांशी बोलतात ते परमेश्वर ऐकतो नव्हे, कान देऊन ऐकतो. स्मरण वहीमध्ये तो लिहितो. हे स्वप्ने भावा, कोणाच्या बाबतीत तुझ्या मुखातून काही अपशब्द कुटुंबात निघणं, बहिणी तुझ्या मुखातून ते निघणं. आज कुटुंबामध्ये लेकरांच्या बाबतीत खूप अपेक्षा आहे, परंतु लेकरांना चुकीच्या मार्गाने जाऊ देण्याकरिता अनेक वेळा आईवडील जबाबदार आहेत. तुम्ही कधी विचार केला? कळत न कळत इतरांच्या बाबतीत घरामध्ये अशा काही गोष्टी बोलल्या जातात की त्याचा मोठा परिणाम त्या लेकरांच्या जीवनात होतो. घरामध्ये बसले आहे, अचानक दाराची बेल वाजली. आता ते दिवस नाही राहिले मला. दाराची बेल वाजली, हळूच पीपोर मधून पाहिलं, म्हणजे ती वडील आले. बंद कर टीव्ही, बंद कर टीव्ही बंद करून सगळेजण बसले. कोण पाहते? लेकर पाहते. अंकल आले म्हणून पप्पाने टीव्ही बंद केलाय, म्हणून मोबाईल बंद केलाय, म्हणून फार आत्मिक असं दाखवत आहे. आणि मग त्या अंकल आतमध्ये आल्यावर म्हणतात, हे अंकल चला. आता 2 मिनिटापूर्वी त्यांच्या बाबतीत वाईट बोलत होते. तो मुलगा म्हणजे कसं समाधान राहील, कसं त्याच्या मनात आदर राहील. एका ठिकाणी आम्ही सहभागी दिल्लीमध्ये होतो, जेव्हा मी इंजिनियर कोर्समध्ये होतो. त्या कुटुंबामध्ये गेलो. त्यांनी त्या दिवसात माझं लग्न झालेलं नव्हतं, बॅचलर होतो. माझ्या सहविश्वासमध्ये बंधुजनांबरोबर गेलो. त्या कुटुंबाने जेवणासाठी बसवलं आणि आम्ही सगळेजण जेवायसाठी बसलो. आणि जेवायसाठी बसलो तेव्हा त्या घरातील वडिलांनी प्रार्थना केली आणि त्या दिवशी त्यांची प्रार्थना थोडीशी लांब गेली. जेवणासाठी धन्यवाद देत होते ते. आणि ती प्रार्थना झाल्या माहिती त्यांच्या घरातील ती मुलगी काय म्हटली, पप्पा आज अंकल लोक आले म्हणून तुम्ही कितीला मोठी प्रार्थना केली. समोर बोलली, कारण नाहीतर पप्पा प्रार्थना करत नाही, धन्यवाद पण देत नाही. आभार देऊन आपण आपले अन्न सेवन करावे नाही. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो,
कृपा करून लक्षपूर्वक ऐका. मग इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. हे साधारण मित्र नव्हते. यांनी खूप दोष दिले, यांनी खूप अपशब्द बोलले, यांनी खरं पाहता त्याची विटंबना केली, त्याच्यावर ताळं आणलं, त्याला देवाचा न्याय मिळाला आहे म्हणून अनेक गोष्टी त्याला त्यांनी दुखवलं होतं. खरं तर यांनी घायल केलं होतं. तुम्हाला माहिती याला काय म्हटलंय? ही तलवार पण आहे, ही आग पण आहे, ही गळा कापून टाकेल, ही जळून टाकेल. आज ह्या जिभेचा वापर, गैरवापर आपण केल्याने याचे परिणाम काय होतात बघा. थोडंसं अगोदर वाचूया. 8वं वचन पहा. तर खरं पाहायचं तर आपण थोडंसं 7वं वचन वाचलं तर तुम्हाला आणखी फार सुंदर वाचायला मिळतं. 42:7. परमेश्वराने इयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो परमेश्वर अलिफज तेमानीला म्हणाला, तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे. रागावलो नाही, क्रोधावलो नाही, संतप्त झालो आहे. कारण माझ्याविषयी माझा सेवक इयोब जसे यथार्थ बोलला, योग्य बोलला, तसे तुम्ही बोलला नाही. त्यांना म्हटलं कोणी ऐकत नाही, काही बोला, काही बोला, कसं कितीही बोला, कोणी ऐकत नाही. सगळं परमेश्वर ऐकत होता. जसा माझा सेवक यथार्थ इयोब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, तर आता तुम्ही 7 बैल व 7 तेरके घेऊन माझा सेवक इयोब याच्याकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. आता अंडरलाईन करा. मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल. माझ्या प्रियांनो, जशी अब्राहमाच्या बाबतीत देवाने अपेक्षा केली, अभिमलेखाला म्हटलं तो माझा संदेष्ट आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना केली, अब्राहमाने पूर्ण केली. तशीच इयोबाच्या बाबतीत परमेश्वराने अपेक्षा केली. कारण जे दर्शन अलिफज तेमानीला परमेश्वराने या ठिकाणी देऊन त्याच्या बाबतीत, त्याच्या 3 मित्रांच्या बाबतीत इथे सांगितलं होतं, ते इयोबाला इथे ठाऊक नव्हतं. तरी आपण वाचलं, इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. इथे आपण बसलेले जे आहोत प्रत्येक जण घायल आहोत. घायल कशामुळे? कोणीतरी आपल्या बाबतीत बोललंय, कोणीतरी आपल्या बाबतीत पसरवलंय, कोणीतरी आपल्या बाबतीत नको त्या गोष्टी लिहिल्या आहेत, पसरवल्या आहेत, सांगितल्या आहेत, टोचल्या आहेत, बोचल्या आहेत आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला दुखवलेलं आहे. असं दुखवलेलं मन जर इथे कोणाचं असेल तर, इतकं सगळं असताना देखील इयोबाने आता हे 3 मित्र येताना पाहिले, परमेश्वराने पाठवलं. हे 3 मित्र आले आणि त्यांनी म्हटलं असं, इयोबा इयोबा, परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले आणि परमेश्वराने सांगितलं की तू आमच्यासाठी प्रार्थना करशील, जेणेकरून आम्ही जे यथार्थ बोलायचं ते बोललो नाही. परमेश्वराचा क्रोध संतप्त झालेला आहे आणि म्हणून तो आमच्यावरून निघून जावा यासाठी विनंती करतो. हे अर्पण करू आणि तो आमच्यासाठी प्रार्थना करतो. इयोबाच्या ठिकाणी आपण असतो तर अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब आया तू मेरे पास. अरे तू जेव्हा मला इतकं सगळं केलं, आता माझी वेळ आहे. प्रेम इयोबाने बदला घेतला नाही. सूड दोणे कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या. तुमच्या मनात कोणाच्या बाबतीत सूड आहे? माझ्या मुलाच्या बाबतीत असं केलं, माझ्या मुलीच्या बाबतीत असं केलं, तुझ्या मुलीच्या बाबतीत, तुझ्या मुलीच्या बाबतीत असंच हो. कोणाच्या बाबतीत सूड आहे, भावना आहे, बदला आहे. जेव्हा when he was reviled, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत म्हटलंय, he was not reviled again, he did not revile again. जेव्हा त्यांनी त्याची निंदा केली, त्याने उलट निंदा केली नाही. आज दुःखदरित्या कुटुंबाचा विषय, निंदा, अपमान, चुगल्या, चहाड्या आणि इतरांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी बोलणं आणि पसरवणं. प्रभू दाविदाप्रमाणे म्हणूया, माझ्या मुखावर तो आपला पहारा ठेव. कीप वॉच ओव्हर माय माउथ. प्रिय बंधू बहिणींनो, इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. त्याने बदला नाही घेतला आणि त्याद्वारे त्याने प्रभूचा स्वभाव दर्शविला. तो ते करू शकला असता. ज्या क्षणी इयोबाने ते केलं, मी म्हणतो जणू काही इयोबाच्या जीवनातील ती शेवटची परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये इयोब उत्तीर्ण झाला
आणि जसा तो उत्तीर्ण झाला, बघा त्या वचनामध्ये इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिले. God is waiting to bless you doubly. परमेश्वर आपल्याला दुप्पट आशीर्वाद देण्याची वाट पाहत आहे. जर आपल्या मनात कोणाच्या बाबतीत सूड बदला करण्याची भावना असेल, प्रभू मला क्षमा कर, माझ्या मनातून, जीवनातून, कुटुंबातून, घरातून हे काढून टाक. हे बोलत असताना तुमच्या डोळ्यासमोर जर कोणाचं चित्र नाचत असेल, कोणी व्यक्ती जर तुमच्या समोर येत असेल, मी केलं होतं त्याच्यावर, मी केलं होतं त्याच्यावर, आज प्रार्थना करा, आज प्रभूला क्षमा मागा आणि त्या व्यक्तीला जाऊन भेटा, त्या व्यक्तीला जाऊन सांगा आणि त्यांना म्हणा मला क्षमा करा, आपण हे सुधारायला हवे. तुम्ही ज्या क्षणी हे करा, परमेश्वर तुमच्या दुःखाचा परिहार करेल. कारण हे सगळं करणं हे काट्यांनी टोचण्याप्रमाणे असतं. हे आपल्याला रक्तबंबाळ करतात. हे रक्तबंबाळ टोचणं निघून जाण्यासाठी तुम्ही आपले नाते घरात, तुम्ही आपले नाते बाहेर, तुम्ही आपले नाते मंडळीत सरळ करा आणि त्याचा आशीर्वाद परमेश्वर दुप्पटरित्या द्यायला तुम्हाला आता तयार आहे. आमेन. अब्राहामाचे घर, इयोबाचे घर, उरलेले वेळ पटकन वाचलेलं शास्त्र भागाकडे योहान 11 आणि त्यातील आपण वचन 3, 4 आणि 5 वाचलं. मी फक्त एक मुद्दा हायलाइट करून मग आपण थांबूया आणि तिथे आपण असं वाचलं योहान 11 अध्याय आणि मी आता 5वं वचन वाचतो. ऐका, कारण तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं आपण, म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले. मला आवडतं ते, आपण त्याला असं म्हणूया. मग त्या बहिणींनी प्रभूजवळ प्रार्थना केली, सांगून पाठवले, आपल्या घरातील दुःख प्रभूकडे पाठवले. माझ्या प्रियानं हे नेहमी सांगलं, घरात कोणताही का प्रश्न येणार, 1 मिनिट घेऊन गुडघे प्रभू सांगून टाक, पाठवून दे. SMS, एक टेक्स्ट, प्रभू हे घे बाबा, हे मला नाही जमत, एक मेसेज त्यांनी पाठवून दे. आणि हे करणं नेहमी चांगलं. जसं त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवलं, प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. 4थं वचन पाहिलं का? ते ऐकून आनंद वाटतो. त्यांनी मेसेज पाठवला, प्रभूने तो ऐकला. आपण मेसेज पाठवू, आपण प्रार्थना करू, आपण प्रभूला सांगू आणि प्रभू ते ऐकतो. एवढंच नव्हे, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाचा पुत्राचा गौरव व्हावा यासाठी. प्रभू जवळ प्रार्थना करू, प्रभू प्रार्थना ऐकतो, प्रभू प्रार्थनेचं उत्तर देतो, प्रभू प्रार्थनेचं पृथक्करण करीतो. म्हणजे त्या प्रार्थनेचा उद्देश प्रभू पाहतो. उद्देश काय होता? पुत्राचे गौरव व्हावे. मी विचार करत होतो, जर प्रभू ते ऐकल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी गेला असता तर काय घडलं असतं? जे घडायचं होतं ते घडलं नसतं. जो उद्देश त्याने काढला होता तो उद्देश झाला नसता. लाजार वाचला असता, लाजार बरा झाला असता, परंतु जो उद्देश प्रभूचा होता तो पूर्ण झाला नसता. हा शास्त्रभाग आपल्यासमोर इतके सुंदर धडे सांगतो. मी फक्त 1-2 गोष्टी सांगतो. बघा 5वं वचन, मला आश्चर्य वाटतं 5वं वचन जेव्हा मी 6व्या वचनाला जोडून वाचतो. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. ही कशी प्रीती बाबा? ही कशी प्रीती? प्रभू तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो. जर तुम्ही प्रभूचे आहात, प्रभूसाठी कुटुंब म्हणून जगत आहात, या पृथ्वीतील कुटुंबावर प्रभूचं फार प्रेम आहे. आणि हे 3 वेळा या अध्यायात लिहिले. आणि ते प्रेम विचित्र प्रेम, आश्चर्य करणारं प्रेम. कारण तिथे म्हटलं आहे प्रभूची त्यांच्यावर प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तेव्हा तो आणखी 2 दिवस तिथे थांबला. आता ज्याच्यावर तुमची प्रीती आहे त्याच्या बाबतीत जर तुम्हाला फोन आला, ओ ऐकलं का, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ICU मध्ये नेलंय, तुम्ही काय करा? आणखी 2 दिवस थांबा. ज्याच्यावर प्रीती आहे, तुमची खूप प्रीती आहे, असं प्रिय बाबतीत ऐकलं
तर आपण काय करू? ताबडतोब त्या ICU मध्ये जाऊ आणि काय मदत लागेल ते आपण करू. का? कारण आपली प्रीती त्यांच्यावर आहे, ते दाखवण्याकरता. परंतु ही प्रीती मात्र वेगळी आहे. प्रभू आणखी 2 दिवस थांबा. मी एक सत्य त्या ठिकाणी शिकलो आणि ते सत्य फार अद्भुत आहे. मला तेवढं सांगून थांबू द्या. सत्य काय माहिती का? प्रभू निश्चित आपल्यावर प्रीती करतो. ज्या प्रीतीने त्याने आपल्याला तारलं आहे, त्या प्रीतीने त्याने आपल्याला घेरलं आहे, ती प्रीती आपल्याला कधी अंतर देणार नाही. त्या प्रीतीला कोणी आड घेऊ शकत नाही. त्याची प्रीती ही शेवटपर्यंत तो करणारा देव आहे. हा आपला विश्वास असेल तर, आपण केलेल्या प्रार्थनांचं उत्तर आपल्याला मिळत नसेल तर आज आपण प्रभूला म्हणायला तयार आहोत. माझ्या अनेक प्रार्थना प्रभूजवळ आहेत आणि त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. मी रडून प्रभूजवळ काही गोष्टी मागत आहे, खूप दिवस झाले मागवत. जवळजवळ आता 5 वर्ष होत आले एका विषयासाठी मी प्रार्थना करतो, अजूनही उत्तर नाहीये. यातून मी एक गोष्ट शिकलो. आता मी प्रभूला असं म्हणतो, मला माहिती प्रभू तुझी माझ्यावर प्रीती आहे, मला माहिती प्रभू तू माझी प्रार्थना ऐकतोस, मला माहिती प्रभू त्या प्रार्थनेचं उत्तर देण्यास तू समर्थ आहेस. तुझ्या गौरवासाठी त्या प्रार्थनेच्या उत्तरातून जर काही निष्पन्न होणार असेल तर प्रभू तू ते 2 दिवस घे, आणखी 2 दिवस लाव. मी वाट पाहायला तयार आहे, परंतु ते 2 दिवस मला तुझी पुरेशी कृपा तू दे प्रभू, कारण हे सहन करणं मला फार कठीण आहे. हा दुःख फार मोठं आहे आणि त्यातून बाहेर येणं माझ्या कल्पनेच्या पलीकडे. म्हणून तू तुझा वेळ घे प्रभू, तुझ्या गौरवासाठी तू हे करशील, माझा विश्वास आहे प्रभू. परंतु ते 2 दिवस मी वाट पाहत असताना मला तुझी विशेष कृपा तू कर, तुझं सहाय्य तू मला दे, अशी मी तुझ्याजवळ आग्रहाची प्रार्थना करतो. माझ्या प्रियांनो, आज जर आपण अशी प्रार्थना करत त्यांच्याप्रमाणे पुढे गेला तर ते 2 दिवस काय 4 दिवस होऊ द्या, त्याला पुरून 4 दिवस झाले होते, अजून हे सगळे रडत होते. तरी पण प्रभू तिथे गेला, प्रभू त्यांना भेटला आणि जेव्हा त्याने पाहिलं उजवीकडे रडते, डावीकडे रडते, तो म्हणे कुठे ठेवला आहे, मला तिकडे न्या. प्रभूजी काय फायदा, आता शरीराला दुर्गंधी सुटली असते, त्याला कुठे ठेवले आहे. आणि म्हणून छोटं वचन शास्त्रातील आपण वाचतो 35व, येशू म्हणजे काय माहिती? त्या शब्दाचं मूळ अर्थ असा आहे, येशूच्या गालावरून अश्रूचे ओघ वाहू लागले. रडलं म्हणजे एक अश्रू टपकलं नाही, त्याच्या गालावरून अश्रूचे ओघ वाहू लागले. त्याला गरज नव्हती भाऊ ताई, प्रभूला रडण्याची गरज नव्हती. त्याला माहिती तो मेलेला, तो उठवणार. तरी पण तो त्यांच्या दुःखात शामिल होऊन जसे ते रडत होते तो रडला. प्रभू आपल्या बरोबर आहे, तो तुम्हाला मला सोडणार नाही, तो अंतर देणार नाही, त्याची कृपा निरंतर आपल्या बरोबर आहे. येशू आजही आपल्यासाठी आपल्या बरोबर रडतो. जसं आपल्याला दुःख होतं त्याला दुःख होतं, कारण तो त्या निमिष्ठाच्या वाटेवर त्याला म्हटलाय, तू तो तर मंडळीचा छळ करत होता, परंतु त्याला काय म्हटलं, तू कोणाचा छळ करत आहेस, तू माझा छळ करत आहेस. मंडळीचा, मंडळीतील विश्वासणाऱ्यांचा होत असलेला छळ जणू काही त्याचा छळ आहे. तो आपल्या बरोबर दुःख सहन करतो. ज्याने आपल्यासाठी आपला प्राण कालवरीच्या वधस्तंभावर दिला, तो आपल्याला छोट्या मोठ्या दुःखांमध्ये आपल्याला परिहार देणार नाही, तो आपल्याला सहाय्य मदत करणार नाही, तो त्यासाठी पुरेसा नाही, तो निश्चित पुरेसा आहे. ज्याने आपल्याला तारणासाठी प्राण दिला, तो आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी का बरं तरतूद करणार नाही, तो निश्चित करेल. माझ्या बाबा, प्रभू आपला विश्वास वाढव, बहिणी प्रभू आपला विश्वास वाढव. त्या कबरेसमोर उभा राहून प्रभू म्हटला, लाजरा उठ. आणि सगळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना, 4 दिवस मरून पुरलेला असताना लाजर कबरेतून बाहेर आला. काय चमत्कार आहे, आणि त्या चमत्काराची आपण वाट पाहतो. आज जिवंत असलो, प्रभू आला, रूपांतरित होऊन घेतला जाईल. डोळे बंद झाले, कबरेत ठेवण्यात आले, काही हरकत नाही, कारण प्रभू येईल तेव्हा जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते त्याची वाणी ऐकतील आणि ते पहिल्याने उठवले जातील आणि त्या प्रभूजवळ ते निरंतर राहण्याकरिता घेतले जातील. तो आवाज आपण पुन्हा ऐकणार आहोत, उठ आणि माझ्याजवळ ये. तो प्रभू आपल्याला सोडणार नाही भाऊ. काही
त्या प्रभूवर आपण विश्वास ठेवूया, त्या प्रभूला अधिक समर्पित जीवन जगूया. अब्राहमाचं कुटुंब, योबाचं कुटुंब आणि मार्था आणि लाजर यांचं कुटुंब या दुःखामध्ये आनंद देणारा, दुःखाचा परिहार करून शोक काढून त्या ठिकाणी सुख देणारा, दुःख काढून सुख देणारा प्रभू आजही जिवंत आहे. त्या प्रभूला शोभेल असे जीवन आपण जगलो तर अब्राहमाप्रमाणे, योबाप्रमाणे, मार्था, मरिया, लाजर यांच्याप्रमाणे, तर तो प्रभू जसं त्यांच्यासाठी केला तसं आज आपल्यासाठी पण करण्यास तयार आहे. आज निर्णय कराल का? कुटुंब म्हणून गुडघ्यावर समर्पित जीवन जगणार आणि त्या प्रभूला असं शोभेल असं जीवन जगण्याकरिता तो तुमचं आणि माझं पण प्रभू या सर्व वचनांवर आपल्या विपुल आशीर्वाद आहे. प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करो. आमेन. या पुस्तकामध्ये एक छोटंसं गीत आहे, फक्त त्याची एक कडवतरी गाऊन आपल्यासमोर विनंती केली होती त्याप्रमाणे. मल्याळम गीताचे ते शब्द आहेत, परंतु मराठीमध्ये असं आहे.